तर नगर परिषद आणि नगर पंचायतीसाठी मोर्चे बांधणी सुरू आहे. जाणून घेऊया टॉप 9 घडामोडी. सोलापूरमध्ये अनगरच्या नगराध्यक्ष पदासाठी पोलीस संरक्षणात अर्ज भरलेल्या उमेदवार उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद. नगरपंचायत कार्यालयासमोर राजन पाटील समर्थकांचा जल्लोष. माजी आमदार राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील यांचा मार्ग मोकळा. नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे आणि प्राजक्ता पाटील यांच्यात लढत. साताऱ्यात भारतीय जनता पक्षानं नगर परिषदेत विजयाचं खातं उघडलं. मलकापूर नगर परिषदेत कमळ फुललं. उमेदवारांच्या अर्ज छाननीत भाजपचे मलकापूर नगर परिषदेत 5 उमेदवार बिनविरोध विजयी. लोहा नगरपालिकेसाठी भाजपकडून एकाच कुटुंबातील 6 जणांचा अर्ज. भाजपकडून नवरा बायको भाऊ भाऊजय मेहुणा आणि भाच्याची पत्नी रिंगणात. राज्यात नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीसाठी 1,07,78 उमेदवारी अर्ज. नगराध्यक्ष पदासाठी 8,034 अर्ज दाखल. निवडणूक आयोगाची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाची 50% मर्यादा कायम. मर्यादेपेक्षा आरक्षणाचं प्रमाण अधिक असल्यास निवडणुकांना स्थगिती देणार सर्वोच्च न्यायालयाचा इशारा. दोंडाईचा पालिकेत नगराध्यक्षपदाचा पहिला निकाल भाजपच्या बाजूनं. विरोधी उमेदवार शरयू भावसार यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानं नगराध्यक्षपदी भाजपच्या नयन कुमार रावल यांची बिनविरोध निवड. 26 पैकी 7 नगरसेवकही बिनविरोध. शाहू आघाडी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती. राजकारणात प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते आणि ती वेळ आली आहे. घाटगेंचं वक्तव्य. तर आमच्या आघाडीमुळे मंडलिकांना इतकं अस्वस्थ होण्याची गरज नव्हती. मुश्रीफांनी लगावला टोला. तर मी आणि समरजित घाटगे एकत्र येणार यात तथ्य नव्हतं. आमच्या चर्चा नाही पण स्थानिक नेत्यांनी चर्चा केली. संजय मंडलिक यांची माहिती. कागलमध्ये शिवसेनेला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचा दावा. बदलापूरमध्ये 12 दाम्पत्य नगरपालिका निवडणुकीच्या मैदानात. निवडणूक जिंकण्यासाठी दिग्गजांनी कसली कंबर. आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा नात्या गोत्यांचं राजकारण. तर नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांचा धुरळा सध्या सुरू आहे. जाणून घेऊया त्या संदर्भात. सावदा, भुसावळ आणि जामनेरमध्ये भाजपचे 3 नगरसेवक बिनविरोध. महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का. भुसावळमध्ये प्रीती मुकेश पाटील, सावदामध्ये रंजना भारंबे बिनविरोध विजय. तर गिरीश महाजन यांच्या जामनेरमध्ये उज्ज्वला तायडे विजय. शिवसंग्रामची बीड नगर परिषद निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती. विकासाचा अजेंडा घेऊन जो पुढे येईल त्याला साथ दिली पाहिजे. शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांची भूमिका. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला नगरपालिका निवडणुकीत रंगत. मविया आणि महायुतीत दोन्ही बाजूला फूट. चौरंगी लढत होणार. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलास गावडे यांनी भरला अर्ज. धाराशिवच्या भूमपरंडा नगरपालिकेसाठी शिवसेनेविरोधात भाजप आणि काँग्रेस एकत्र. दोन्ही नगरपालिकेसाठी सर्वपक्षीय आघाडीची तानाजी सावंत यांना टक्कर. आमदार तानाजी सावंत विरुद्ध माजी आमदार राहुल मोटे अशी लढत होणार. अमरावतीत नांदगाव खंडेश्वरमध्ये काँग्रेसला धक्का. काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर यांचा भाजपमध्ये प्रवेश. आमदार प्रताप अडसळ यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश. पालघरमध्ये तिरंगी लढत होणार. महायुतीतील भाजप आणि शिंदेंची सेना स्वतंत्र लढत असल्याचा मवियाला फायदा होण्याची शक्यता. मात्र काँग्रेसच्या उमेदवाराचा फटका मवियाला बसू शकतो. परळी स्वच्छ करण्यासाठी आमचा लढा. एकच ध्यास परळीचा विकास. आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. शरद पवार गटाच्या उमेदवार संध्या देशमुख यांचा विश्वास. सावंतवाडी भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला मराठी बोलता येत नाही. श्रद्धा राजे भोसले यांचा मोडकं तोडकं मराठी बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल. सोलापूरच्या कुर्डुवाडी नगर परिषद निवडणुकीत शिंदेंची सेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीची युती. कुर्डुवाडी नगर परिषद निवडणुकीत रंगतदार लढत होणार. अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी अंतिम राजकीय चित्र स्पष्ट होणार. तर नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा सध्या संग्राम सुरू आहे. जाणून घेऊया टॉप 9 बातम्या. हदगाव नगरपालिकेसाठी खासदार आमदारांची प्रतिष्ठा पणाला. हदगावमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र. हदगाव नगरपालिकेसाठी भाजप शिंदे शिवसेना युती. नाशिकच्या नांदगाव नगर परिषदेत नाट्यमय घडामोडी. माजी नगराध्यक्ष राजेश कवडे यांना धक्का. छाननी प्रक्रियेत राजेश कवडेंचा नामनिर्देशन अर्ज अवैध. तर शिंदेच्या शिवसेनेचे सागर हिरे यांचा अर्ज वैध. आमदार कांदे समर्थकांचा फटाके फोडत नगर परिषद कार्यालयासमोर जल्लोष. धाराशिवच्या कळंब नगर परिषदेत पवारांची आणि दादांची राष्ट्रवादी एकत्र. जागा वाटपाचा 50-50 फॉर्म्युला. राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर अध्यक्षपदाचा उमेदवार रिंगणात. तिरंगी लढत पाहायला मिळणार.
वाशिम नगर परिषदेच्या अध्यक्षपदाची जागा मवियाकडून ठाकरेंच्या शिवसेनेला जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांच्या पत्नी रेखा मापारी यांना उमेदवारी मिळाल्यानंतर जोरदार तयारी सुरू। अहिल्यानगरच्या शेवगाव नगर परिषद निवडणुकीत भाजपला धक्का। भाजपच्या प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडेंच्या पत्नी माया मुंडे यांचा शिंदे सेनेकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज। आमदार मोनिका राजळे यांनी उमेदवारी नाकारल्याचा अरुण मुंडे यांचा आरोप। परभणी जिल्ह्यातील 7ही नगरपालिकांमधील निवडणूक अर्जांची छाननी पूर्ण। गंगाखेड उपविभागीय अधिकारी कार्यालयात युवराज दापकर यांच्या नेतृत्वात छाननी पूर्ण। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक आरक्षण सोडतीत प्रभाग क्रमांक 30 आणि 19 मध्ये बदल। ओबीसी आणि खुल्या प्रवर्गातील 3 अशा एकूण 4 प्रभागांमध्ये आरक्षणात फेरबदल। वाशिम जिल्ह्यात नेत्यांच्या नातेवाईकांनाच उमेदवारी। वाशिम नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी। वरिष्ठ नेत्यांनी नातेवाईकांनाच उमेदवारी दिल्यानं वातावरण तापलं। जालना जिल्ह्यात 3ही नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार। आमदार नारायण कुचेंसमोर अंबडचा गड राखण्याचं आवाहन। तर भोकरदन आणि परतूरमध्ये सत्ता खेचून आणण्यासाठी रावसाहेब दानवे लोणीकरांची प्रतिष्ठा पणाला।